reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 5व्या भागात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 49. मित्रांनो, आज आपला सरावाचा पाठ. या पाठात आपण आधी शिकलेले शब्द पुन्हा वाचणार आहोत. चिंटू जो शब्द दाखवेल तो आधी तुम्ही वाचायचा प्रयत्न करा आणि मग नंतर माझ्याबरोबर वाचा. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. चला करूया सुरुवात. आधी रंगांची इंग्रजी नावं वाचूयात. सगळे मिळून वाचा हा शब्द. सगळ्यांना वाचता आला ना शब्द? व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाचा. रेड. रीड अगेन. रेड. रेड. लाल. आता पुढचा शब्द. सगळ्यांनी एकत्र वाचा. आता माझ्या मागे वाचा. ब्लू. रीड अगेन. ब्लू. ब्लू म्हणजे निळा. आता पुढे. सगळे मिळून वाचा हा शब्द. Now read after me. Green. Read again. Green. Green. हिरवा. वाचा हा शब्द. Now read after me. Yellow. Read again. Yellow. Yellow. पिवळा. वाचा हा शब्द. Now read after me. White. Read again. White. White. पांढरा. आता पुढचा शब्द. Now read after me. Black. Read again. Black. Black. काळा. सगळ्यांनी एकत्र वाचा. Now read after me. Purple. Read again. Purple. Purple. जांभळा. वाचा एकत्र.
Read after me. Brown. Read again. Brown. Brown. तपकिरी. आता पुढचे शब्द वाचण्याचा सराव राहुल दादा बरोबर करा. मित्रांनो, आता आपण प्राण्यांची नावं वाचूया. आधीच्या पाठात शिकला आहातच तुम्ही. स्क्रीनवरचा शब्द वाचा. All of you read after me. Tiger. Read again. Tiger. Tiger. वाघ. पुढचा शब्द. स्क्रीनवरचा शब्द वाचा. All of you read after me. Elephant. Read again. Elephant. Elephant म्हणजे हत्ती. Now look at the next word. सगळ्यांनी एकत्र वाचा. All of you read after me. Lion. Read again. Lion. Lion. Sinha. Now look at the next word. शब्द वाचा. All of you read after me. Monkey. Read again. Monkey. Monkey. Marked. Now look at the next word. वाचा शब्द. All of you read after me. Snake. Read again. Snake. पुढचा शब्द. हा शब्द वाचा. All of you read after me. Deer. Read again. Deer. Deer म्हणजे हरिण. व्हेरी गुड. आता इथून पुढचे शब्द हेमाताई बरोबर वाचा. हा शब्द वाचा. माझ्या मागे वाचा. द. परत वाचा. द. एखादी विशिष्ट वस्तू दाखवण्यासाठी द हा शब्द वापरतात. आता पुढचा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा बरं. व्हेरी गुड. माझ्या मागे वाचा. देअर इज. परत वाचा. देअर इज. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. दिस. पुन्हा वाचा. दिस. आता पुढचा शब्द.
स्क्रीनवरचा शब्द वाचा. आता माझ्या मागे वाचा. हॅज. परत वाचा. हॅज. व्हेरी गुड. कोणाकोणाला सगळे शब्द वाचता आले? हात वर करा बरं. शाबास. चला, शब्दांची उजळणी तर झाली. आता स्वाध्याय करूया. Activity 1. मित्रांनो, या स्वाध्यायात काय करायचंय ते बघा. स्क्रीनवर एक वाक्य आणि वाक्याच्या खाली 3 चित्र दिसतायत ना? चित्रांना क्रमांक दिलेत. आता तुम्ही वाक्य वाचायचं आणि वाक्यासाठी योग्य चित्राची जोडी शोधायची. चला, पहिलं उदाहरण एकत्र करूया. सगळ्यांनी मिळून वाक्य वाचा बरं. मी थांबतो. वाक्य आहे, The top is on the mat. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा बरं. The top is on the mat. आता या वाक्यासाठी कोणतं चित्र योग्य आहे त्या चित्राचा क्रमांक तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. क्रमांक 2 चं चित्र या वाक्यासाठी योग्य आहे. असंच सांगितलं ना? Correct answer. माझ्या मागे वाचा हे वाक्य. The top is on the mat. सगळ्यांना स्वाध्याय कसा करायचा ते समजलं का? आता पुढे जाऊया. स्क्रीनवर वाक्य आणि 3 चित्र दिसतात ना? टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? तू स्क्रीनवरचं वाक्य वाच आणि वाक्यासाठी कोणतं चित्र योग्य आहे त्याचा क्रमांक टीचरला सांग. वाक्य वाचलं का? Correct answer. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे हे वाक्य वाचा. The dog is on the bed. आता पुढे जाऊया. स्क्रीनवर वाक्य आणि चित्र दिसतंय ना? मग आता कोण उत्तर सांगणार? हा, तू वाक्य वाच आणि वाक्यासाठी योग्य चित्र शोध आणि त्या चित्राचा क्रमांक टीचरला सांग. वाक्य वाचलं ना? Correct answer. व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाचा. There is jam in the jar. आता पुढे जाऊया. Look at the screen. टीचर घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवरचं वाक्य वाच आणि त्यासाठी योग्य चित्राचा क्रमांक सांग.
Correct answer. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळे मिळून वाक्य वाचा. द टिन हॅज नो लिड. आता पुढचं वाक्य. टीचर, उत्तर सांगण्यासाठी एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. उभं असणाऱ्या मुलाने स्क्रीनवरचं वाक्य वाचून त्यासाठी योग्य चित्राचा क्रमांक सांगायचा. वाक्य वाचलं का? Correct answer. व्हेरी गुड. सगळ्यांनी माझ्या मागे एकत्र वाचा. द डॉल हॅज अ कॅप. आता पुढचं वाक्य. मुलांनो, स्क्रीनवरचं वाक्य आणि चित्र बघा. आता कोण उत्तर सांगणार? तू वाक्य वाच आणि मग योग्य चित्राचा क्रमांक सांग. Correct answer. व्हेरी गुड. सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. दिस मंकी इज ऑन द ट्री. अरे वा, सगळ्यांनी छानच सोडवला हा स्वाध्याय. याबद्दल तुमचं कौतुक. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.